हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. येत्या 30 मार्चला चैत्र नवरात्री सुरू होत आहे. चैत्र नवरात्री 30 मार्चला सुरू होऊन 6 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. तसेच 30 तारखेला गुढीपाडव्यासारखा शुभमुहूर्त देखील आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीला तितकेच महत्त्व आहे. तसेच तर मी शारदीय नवरात्रीमध्ये देवीचे दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करते, पण यावर्षी शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीतसुद्धा माझे देवीचे पाठ करावेत अशी इच्छा झाली. मी देवीची अजून सेवा करावी अशी देवीची इच्छा असेल, त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये आले की मी चैत्र नवरात्रीतसुद्धा देवीची सेवा करावी. हे सर्व अचानक ठरल्यामुळे मी घरातली साफसफाई करण्याची तयारी सुरू केली. घरातले साफसफाई तर रोज होतच असते, पण आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचे काम चालू असल्यामुळे घरात धुळीचे साम्राज्य होण्यासाठी काही वेळ लागत नाही. असो, जे काही असेल ते, पण घरातली साफसफाई करूनच मी देवीचे पाठ करणार आहे. मग काय, मी टीव्हीला आवडीची गाणी लावली आणि घरातली साफसफाई करायला घेतली. आज मी माझे लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल साफसफाई करणार आहे. तसेच मी उद्या देवघर आणि बाकीचे उरलेले साफसफाई करून घेणार आहे. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताच आहात की घरातले मोस्टली व्हाईटच फर्निचर आहे, त्यामुळे प्रचंड धूळ बसते आणि रोजच ती साफसफाई करावी लागते. पण हे शेल्फ वरती असल्यामुळे माझी रोजची साफसफाई इथे होत नाही, तरी मी आठवड्यातून एकदा वरच्या शेल्फची साफसफाई करत असते. त्याप्रमाणे आजही मी सर्व साफसफाई करून घेतली आहे. तसेच आजचा हा गुरुवारचा दिवस माझा संपूर्ण कामामध्ये गेला आहे. काम आवरता संध्याकाळचे 4:30 केव्हा वाजले समजलेच नाही. आमच्या इथे 4:30 ते 5:45 दरम्यान घरामध्ये असे ऊन येत असते, त्यामुळे घरात खूप प्रचंड प्रकाश असतो. आज इथे व्हिडिओमध्ये एक गोष्ट मी सर्वांसोबत शेअर करणार आहे. जसे की तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये, त्या सर्व आर्ट वस्तूंची मी जी साफसफाई करत आहे त्या स्वतः मी बनवल्या आहेत. त्या बनवण्याच्या ऑर्डर्स मी ऑनलाईन घेत असते. त्याप्रमाणे मला ज्या घरात आवडीच्या वस्तू होत्या त्या मी बनवून ठेवल्या. जसं की ही स्वामींची फ्रेम, मला ही फार आवडते. सर्वात पहिले हीच फ्रेम मी बनवली होती. ही फ्रेम बनवण्यामागची स्टोरी अशी आहे की मी गिफ्ट बनवण्याचे काम घरून करते. त्यासाठी मी काही फ्रेम्स मागवल्या होत्या, पण माझे क्राफ्ट रूमची शिफ्टिंग करताना 2-3 फ्रेमच्या काचा तुटून गेल्या. त्यामुळे ह्या फ्रेम अशाच राहिल्या. त्यामुळे मी असं ठरवले की याचे काहीतरी रियूज करूयात. त्यानुसार मी एक स्वामींची फ्रेम बनवली आणि दुसरा एक अजून आर्टवर्क बनवला आहे. तसंच ही विठ्ठलाची फ्रेम देखील मी कॅनव्हासवर बनवली आहे. ही सुद्धा मला प्रचंड आवडते. छोटीशी आहे पण मस्त अशी झाली आहे ती. त्यानंतर तुटलेल्या काचेच्या फ्रेमचे मी हे नंतर असा रियूज केला आहे. हे दुसरे माझे आर्टवर्क आहे. पहिल्यामध्ये मी स्वामींची फ्रेम बनवली आणि दुसऱ्यामध्ये हे असे आर्टवर्क बनवले आहे. त्यानंतर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये जे पाहत आहात ते झरोका फ्रेम मी कॅनव्हासवर बनवली आहे. या फ्रेमचे कलर कॉम्बिनेशन मला प्रचंड आवडते आणि ते सुंदरही दिसते. अशाच घरगुती होम डेकॉरच्या वस्तू मी बनवून देते. त्याच्या मी ऑर्डर ऑनलाईन घेत असते. या व्हिडिओच्या निमित्ताने, साफसफाईच्या निमित्ताने माझ्या आर्टवर्कचे किंवा मी ऑनलाईन आर्ट बनवून देते त्याचे आज माझ्याकडून मार्केटिंग झाले आहे. असो, तुम्हाला सर्वांना जर ह्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकतात. इथे मी चैत्र नवरात्रीमध्ये देवीची जी काही सेवा आहे ती मी थोडक्यामध्ये सांगू इच्छित आहे. जसे की आपण शारदीय नवरात्रीमध्ये देवीचे 14 पाठ करत असतो, दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ करत असतो, त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ किंवा 1 पाठ करू शकतो. तसेच 99 मंत्रही म्हणू शकतो. आपल्याला शक्य होईल तशी सेवा आपण देवीची मनोभावे करू शकतो. आपल्या इथे चैत्रामध्ये सर्व देवींची जत्रा, यात्रा सुरू होतात. तसेच या कालखंडामध्ये कुलदेवीची सेवासुद्धा प्रचंड प्रमाणात केली जाते. कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावर सदैव राहावा, त्यासाठी शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रीतसुद्धा तुम्ही देवीची सेवा करून देवीचा आशीर्वाद मिळू शकतात. आपले सण किती छान असतात की नाही.
घरातल्या साफसफाईप्रमाणे सण आला की त्या सणांच्या कालावधीमध्ये आपले मनसुद्धा प्रसन्न राहते, मनाचीही शुद्धता होते. हे सर्व किती सुंदर आहे. देवाने आपल्याला भरपूर काही दिले आहे. या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण देवाची सेवा नेहमी केली पाहिजे. त्यासाठी सणवार असो किंवा देवाची सेवा करण्याचा जो काही कालखंड आहे त्यामध्ये आपण देवाची सेवा नक्की करावी. जशी, जेवढी आणि मनोभावे जशी करता येईल तशी करावी. येत्या 30 मार्चला चैत्र नवरात्रीप्रमाणे गुढीपाडवा देखील आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची सुद्धा जी काही सेवा मनोभावे करता येईल ती करता आली पाहिजे आणि आपण केलीही पाहिजे. इथे मी साफसफाई करता तुम्हाला एक वुडन बॉक्स दाखवला आहे. ॲक्च्युली त्या बॉक्सपासून मला देवासाठी काहीतरी नवीन वस्तू बनवायची आहे, ज्याचा उपयोग मी कशासाठी करणार आहे ते पुढे तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये दाखवेलच. कदाचित ती आयडिया तुम्हाला नक्कीच आवडेल. अशी ही माझी सणासुदीसाठीची जी साफसफाई आहे ती अजून एक दिवस चालू राहील. मला त्याचा व्हिडिओ, उद्याच्या साफसफाईचा व्हिडिओ कदाचित बनवता येणार नाही, पण आजचा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. इथे माझी सर्व आवरावर करून झाले आहे. इथे मी आता लादी पुसून घेत आहे. आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच देवीची आणि स्वामींची सेवा करून भरपूर असे आशीर्वाद मिळवा. येणारे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख, शांती, समृद्धी, समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी, देवीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.